नमस्ते. कसे आहात तुम्ही सगळे? आपापली काळजी घेताय ना? गुड. आजचा संवाद माझ्या मोठ्यांसाठी आहे. तुम्ही आणि तुमची सौ किंवा तुम्ही आणि तुमचे अहो सेम फील्डमध्ये कामाला असाल तर मोस्ट ऑफ द टाइम घरी क्लॅशेस होतात. हे सिद्ध करण्यात की जरी आपण सेम फील्डमध्ये असू तर माझ्याकडे काम जास्त आहे, मी जास्त दमतो किंवा मी जास्त दमते. मला तुम्हाला सगळ्यांना अशी रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही दोघेही सेम फील्डमध्ये असाल तर एकमेकांपेक्षा जास्त रिस्पेक्ट करा. घरातले वाद आपोआप बंद होतील. फॉर एक्झाम्पल आय टी फील्डमध्ये जबरदस्त वर्किंग आवर्स आहेत आणि ते लोक तुम्हाला छान सॅलरी देतात, नो डाऊट. तुम्ही जर दोघेही आय टी मध्ये असाल, तुम्ही दोघेही वेल पेड ऑफ आहात, पण माझ्याचकडे खूप जास्त काम आहे, तुझ्याकडे नाही, हे प्रूव्ह करण्यात जर तुमचे घरी वाद होत असतील तर त्या सॅलरीचा काय उपयोग? घरात जर शांतता नसेल, तुम्ही चिडचिड करून घरातनं निघत असाल, कामावर जात असाल, तिथे टेन्शन अंडर स्ट्रेस तुम्ही काम करत असाल, काही उपयोग नाही. आणि ती एक चेन वाढत जाते. कंटिन्युअस डेज ऑफ स्ट्रेस नंतर तुमचं कुठलं तरी आजारपण उद्भवतं, परत तिथे जाऊन ते पे करा. घरातल्या लोकांचं टेन्शन वाढतं एखादा माणूस हॉस्पिटलला पोचला की. या खूप साध्या साध्या गोष्टी आहेत ज्याने आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी अवॉइड करू शकतो. आज इंजिनिअरिंग फील्डमध्ये सिव्हिल सारख्या फॅकल्टीमध्ये सुद्धा मुली शिकतात. आता जर त्या तुम्हाला दोघांना साईट वर्क असेल तर देवाने मनुष्य घडवताना मेल अँड फिमेल मध्ये जो फिजिकल डिफरन्स आहे तो तर कायम राहणार, तो कोणीही भरून काढू शकत नाही. तर साईटचा एवढा मजबूत आणि मेहनतीचं काम करून जर ती बाई घरी येत असेल तर ते तुमचं पहिलं कर्तव्य आहे की तिला घरी येऊन, भले तुम्ही तिच्यापेक्षा जास्त काम केलं असेल साईटवर, पण घरी येऊन तिला कम्फर्ट झोन मध्ये ठेवावं. म्हणजे होणार काय? घरात फुल शांतता नांदेल, तुमचं स्ट्रेस वाढणार नाही आणि तुम्हाला करायचं काहीच नाहीये. तिला फक्त प्रोत्साहन द्यायचंय. तिला काय थोडीफार कामात मदत असेल ती केली तरी त्या घरची बाई खुश. तिचा स्ट्रेस वाढणार नाही घरच्या कामांसाठी. तुम्ही सेम प्रोफेशन मध्ये आहात, तुम्ही दोघे डॉक्टर आहात. माझ्या माहितीत अशीही लोक आहेत ज्या दोघांच्याही शिफ्ट ड्युटीज, आणि शिफ्ट ड्युटीज पण अशा असायच्या की ते लोक स्टेशनला जाता येता भेटायचे. एकाची नाईट असेल, एकाची मॉर्निंग असेल, किंवा सुटताना भेटायचे. आता मला सांगा, ह्याच्यात जर दोघांनी पेशन्स नाही ठेवलं तर ज्या दिवशी ते दोघे घरी असतील तर भांडणच भांडण आहेत. तर हे आपण समजून घ्यायचं की मी जो त्रास काढतोय तशीच माझी बायको पण काढत असेल. तर निदान
घरी असताना तिला आपण लोकांना नाही सांगू शकत की ती बाई खूप त्रासलेली आहे म्हणून ऑफिसमध्ये जरा कमी काम द्या. ते तर तिला पूर्ण करायचंच आहे आणि तीही नाही सांगू शकत. पण घर तर आपलं आहे, आपण एकमेकांना कम्फर्ट देऊ शकतो, तो द्यायचा प्रयत्न करा. तुमच्या शिफ्ट ड्युटीज असतील तर नोकरी करणं ही आजच्या वेळेची गरजच आहे. त्याच्यामुळे नोकरी आपण सोडून देणार हा विचार तर डोक्यात येणारच नाही. मला असं म्हणायचंय की नोकरी करत असताना तुमच्यात थोडंसं तुम्ही समजूतदारपणा दाखवला तर घरात किटकिट नाही होणार. दुःखाची वेळ येते तिथं कोणाच्याही आयुष्यात येते आणि ती विधी लिखित असते. पण ते जे नॉर्मल किटकिट असते, ग्रम्बलिंग असतं, मनात चिडचिड होते, घर सोडताना एक राग असतो, ते नाही होणार. ते आपणच सांभाळायचं, आपल्याला दुसरं कोण नाही सांभाळणार आहे. आणि हे सगळं सांभाळायला ऍडजस्टमेंट लागते, ती तुम्ही करावी अशी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. डॉक्टर्स तर नवरा डॉक्टर असेल, बायको डॉक्टर असेल तर नो डाऊट तुम्हाला एकदम स्ट्रेसफुल डे गेला, पण त्या बाईचा पण गेला ना. पण ती घरी येऊन सगळं करतेय ना. मग तिला तुम्ही थोडीशी मदत केली तर काय बिघडतं. तुम्ही दमलायत पण ती पण दमली आहे ना, हा विचार करा. आणि आयुष्यात मला काय मिळालं हा विचार जर आपण करत राहिलो तर कदाचित आपल्याला मनासारखं कधीच मिळणार नाही. त्याच्यापेक्षा असं विचार करा की मला मिळालं नाही मिळालं सोडून द्या, पण मी काय देऊ शकतो, कोणाची किती मदत करू शकतो. बाहेरचं पण मी सांगतच नाहीये, मी घरातलं सांगते. घरात तुम्ही किती मदत करू शकता. या बाईने माझ्यासाठी काय केलं, काय नाही केलं, तसं नाही. मी तिच्यासाठी किती करू शकलो हे विचार करा. तुम्ही कुटुंब प्रमुख आहात ना, इतर गोष्टींमध्ये तुम्ही प्रमुख राहता ना, मग घरातली शांतता नांदवायला सुद्धा तुम्ही प्रमुख व्हा. तिची चिडचिड होत असेल तर तिच्याशी बसून संवाद साधा. आणि संवाद साधणं हे केव्हाही टॉप प्रायोरिटीवर ठेवा. संवाद साधत राहिलो आपण फॅमिलीशी की अर्धे अधिक टेन्शन्स असेच निघून जातात. बरं, समोरच्या माणसाने तुम्हाला दिलखोलपणे स्वतःचं टेन्शन सांगितले किंवा स्वतःच्या चुका कबूल केल्या, माझ्याकडनं असं झालं, मग असं टेन्शन वाढलं, काहीही असो, तर ते बाय पॅसेज ऑफ टाइम क्रिटिसाइज नाही करायचं. अरे परत करशील असंच, त्यावेळेला कसं केलेलं, नाही नाही नाही. त्या माणसाने तुमच्यावर विश्वास ठेवून स्वतःच्या वीक पॉइंट सांगितलं किंवा स्वतःची चूक सांगितली, स्वतःचं टेन्शन सांगितलं, तर ते तुम्ही परत तुमच्या तोंडात नाही आणायला पाहिजे. सो सेम प्रोफेशन मध्ये असताना तुम्ही कितीही बेटर असाल तुमच्या कामाच्या जागेवर, ते बेटरनेस घरी प्रूफ करायचा प्रयत्न करू नका. घर आणि बाहेर ह्याच्यात हाच फरक आहे. तुम्हाला बाहेर राहून स्वतःला सिद्ध करावं लागतं, घरी तुम्ही स्वतःला सिद्ध नका करू. सगळे सेम आहे, म्हणजे त्यांचा इम्पॉर्टन्स सेम आहे. आणि लास्टली, जर तुमची बायको सर्व्हिसच करत नसेल तर मात्र तुम्ही तिला दुप्पट रिस्पेक्ट दिला पाहिजे. खूप जणांचा तोंडून असंच असतं, मी निघालोय मग हे करून ठेव, ते करून ठेव. आणि समजा ते संध्याकाळी झालं नसेल तर काय करत होतीस तू दिवसभर, हे असे प्रश्न तुम्ही विचारायचे नाही. ते त्या बाईला माहिती असतं तिने कशामुळे ते राहिलं आणि ती का करू शकली नाही. सो ॲट द एंड ऑफ द सेशन मला असं सांगायचंय की तुमच्या लाईफ पार्टनर्सचं तुम्ही रिस्पेक्ट द्या. त्याचा फरक असा पडतो की जगात जर कोणीही त्यांना रिस्पेक्ट नाही दिला किंवा त्यांच्या मनासारखा नाही घडला तर ते एक पार्टनरने दिलेला
विश्वास, पार्टनरनी दिलेलं रिस्पेक्ट, ह्याच्यावर माणूस सुखाने आयुष्य जगतो. इथेच थांबते. भेटूया पुढच्या शनिवारी. थँक्यू.